गनोरियामुळे बऱ्याच लोकांना एक एसटीडी जो आहे तर तो गनोरियाचा जो आजार आहे तो होऊन गेला की सांधे दुखतात, सुजतात, तर त्याच्यामध्ये याचा खूप चांगला उपयोग होतो या वनस्पती. हा, आणि या वनस्पतीपासून आपण जे काही वेगळं औषध बनवतो म्हणजे या वनस्पतीचा रस, पातल गारुडीचा रस किंवा जलजमणीचा रस, आणि अजून काही वनस्पती आहेत, श्वेतमुसळी आहे, कृष्णमुसळी आहे, केशर, जायफळ, रुमामस्तकी, असं जे काय आपण जे जे कल्प म्हणून एक आपण औषध बनवले, जे जे कल्प म्हणजे शतावरी कल्पासारखं औषध आहे ते, त्याचं नाव आपण जे जे दिलंय, जे फॉर जलजमनी, आणि अजून बाकीचे औषध आहेत त्याच्यामध्ये. आणि घेण्यासाठी कल्प फॉर्म मध्ये बनवले, म्हणजे ग्रॅन्युल्स फॉर्म मध्ये, की ते दुधातून घ्यायचं 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ. तर त्याचा अत्यंत सुंदर उपयोग होतो शीघ्रपतन मध्ये. म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन जे आहे, मराठीत आपण शीघ्रपतन म्हणतो, त्या शीघ्रपतन मध्ये जे जे कल्प, जे जलजमनीपासून बनवले आपण, फार सुंदर उपयोग होतो. पिंडी ते ब्रह्मांडी पाण्यामध्ये याचा रस घातला की पाणी घट्ट होतंय, तर तोच परिणाम शरीरामध्ये होतो सिमेंटच्या बाबतीमध्ये. सिमेंट जे आहे, वीर्य जे आहे, ते घट्ट होण्यासाठी, त्याची कन्सिस्टन्सी सुधारण्यासाठी याचा फार चांगला उपयोग होतो. त्याच्या जोडीला इरेक्टाईल डिस्फंक्शन जे आहे, तर त्या इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये पण जे जे कल्पाचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे आपण थोडंसं, जसं मागे मी म्हणालोय की बऱ्याचशा वनस्पती खूप वेगळ्या किंवा हटके वापरतो, त्यांचं पिंडी ते ब्रह्मांडी हा जो काय गुण आहे तो घेऊ, तर त्यानुसार शीघ्रपतन आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन याच्यामध्ये खूप चांगला याचा उपयोग होतो. सुंदर. पानं एकदा बघा कसे आहेत.